हाय फ्रेंड्स. तर आजचा दिवस आहे. आज कुठला वार आहे काय माहिती. तर आज आता तयारी वगैरे माझी झालेली आहे. पाठी आम्ही पॅकिंग वगैरे करून ठेवलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत मुंबईला दिवा पॅसेंजरनी. आता आम्ही सांगितलेली गावातली एक गाडी डुडू घेवाले ते. मग ते काका आले की सामान भरू मग निघू. दाखवते की आमचे किती बॅग झालेत. त्या सहा बॅग आहेत. 3 पोते आहेत, 2 पोत्या, एक बॅग आहे त्यात पण सामान हेच आहे सगळं नारळ बिरळ. आणि 3 आमच्या बॅग आहेत पाटीला लावतात त्यावेळेला. 2 मोठे एक बारकी आणि एक खाली आहे बॅग ती. तर अशा आमच्या 6-7 बॅग आहेत. कशा नेणार आहेत देवाने. स्टेप येऊन बघा कसं काय काय होत आहे मुंबईला जाताना. ह्या 2 पोत्या, ही एक बॅग, ही खराब आहे. पप्पांना सांगितलेलं पोती करायला पण पप्पा बोलले बॅगच करूया. आणि आमच्या 3 बॅग आहेत. थांबा दाखवते. तर मी तुम्हाला दाखवले की कितीशा बॅग आहेत. आणि घाटेवरती आम्ही जुनं असं ते बारदानासारखं असतं ते अंतरून आलेलं आहे. कारण उंदीर वगैरे त्याच्यावरती घाण करणार मग ते घाण होणार त्याच्यापेक्षा आम्ही काय काय नेतोय मुंबईला. हे मुंबईला गेल्यावरती जेव्हा आम्ही तिथे पोहोचू तेव्हा मी तुम्हाला दाखवते की काय काय नेलं आहे. आणि ते नेलेल्यातलं मग आत्याला पण देणार, दादाच्या मित्रांना देणार, कोळगावकर अक्का म्हणून आहेत त्यांना आम्ही देणार थोडंसं. एवढं सगळं म्हणून आहे. आता आम्ही काय एवढं खाणार नाही. आणि आता गावी म्हणजे गावातून निघताना चिमण्यांचा चिवचिवाट ऐका किती छान वाटतंय ना. झालं आता उद्यापासून ऐकायला नाही भेटणार. आता आमचं पूर्ण घर बघून घ्या की कसं आहे काय आहे. आणि म्हणजे मला ही एक मेमरी बनवून द्या म्हणून मी हा व्हिडिओ करते. तर मी इथे घराला टाळं मारते आणि आता मी निघू रिटर्न मुंबईला. तर बघा
ते आलेलो आहोत सौंदर्य रेल्वे स्टेशनला आणि इथे सगळं सामान वगैरे काढलं आणि इथे आता तिकीट वगैरे आम्ही घेऊन आलो आणि इथून झाली आमची ट्रेजडी स्टार्ट. कारण बघा आम्ही तिकडून डायरेक्ट आता आलेलो आहोत राजापूर बस डेपोला. ते कसं आलो आम्ही, कारण पप्पांनी आमच्या थोडीशी झाडं विकली होती, तर त्याचं एक हे असतं म्हणजे त्यांना आधी द्यावं लागतं नोटीस की आम्ही अशी आमची झाडं आहेत ती तोडतो, म्हणजे परवानगी घ्यावी लागते फॉरेस्टर ऑफिसरची. तर ती गाडी त्यांची पकडली गेली होती तोडल्याच्या नंतर आणि आम्ही कधी तोडलेली नाहीत सो आम्हाला माहिती नव्हतं. आणि पप्पांना मी म्हटलं चला ठीक आहे ते अडकले तर आपण जाऊया ते करूया म्हणून. आणि तिकडे गेल्यावरती फॉरेस्टर ऑफिसर चांगले होते, मेन होते ते, पण नंतर त्याच्यापेक्षा खालचे जे होते ते काका इतके उद्धट होते, इतक्या उद्धट पद्धतीने बोलत होते ना. मग म्हटलं कानाला खडा, ह्याच्या पुढे झाडंच विकायची नाहीत, कारण ते सरळ सरळ म्हणत की तुमचीच चुकी आहे सगळी, तुमच्याच अंगावरती सगळं पैसे वगैरे टाकले पाहिजे असं तसं. आणि एवढंच नाही तर त्यांनी ना आमची चुलत काकांनी सांगितलेलं त्यांनी झाडं तोडले त्यांचीही नावं आमच्या ह्याच्यात ॲड केली. म्हणजे बघा तेही आम्ही तोडली म्हणून त्यांनी सांगितलं. आणि आम्ही नंतर आम्हाला कळलं की ते कोणतरी दुसऱ्याने तिथे सांगितलेलं की असं असं आहे ते जात आहेत वगैरे, म्हणून मग आम्ही बसून त्यांना काठी वगैरे घातलेली. सो पैशांनी माणसं एवढी अशी चेंज होतात आणि ह्या सरकारांचा काही उपयोग नाही, ह्यांनी यांच्या पदवीचा चुकीचा उपयोग करतात. तर हे मला काय पटलं नाही, म्हणून मी गावी काही रिटर्न एवढं येण्यातलं नाही, माझं डोकं उठलेलं आहे पूर्ण. आणि हे आले गाडीत डोकं आधीच फिरलेलं आणि त्यात ती बाई पूर्ण सीट पाठी गेलेली, पाठी म्हणजे मला समोर जागाच नव्हती बघा. म्हणून मग मी चिडत होते. आणि नंतर मग आम्ही जेवायला थांबलो, ते जेवलेलं वगैरे आईस्क्रीम खात होते मी आणि म्हणून मी व्हिडिओ केला. आणि पप्पा इथे बसलेले आहेत, आमची सगळी चांगली एकदम झोप झालेली आणि आम्ही हे आता मुंबईला पोचलेलो